विद्यार्थी मित्रांनो, राधेकृष्ण चॅनलवर स्वागत आहे तुमचं. रीनेट रिझल्ट लागलेला आहे, त्याबद्दल विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन, ॲडमिशनचे पर्याय काय आहेत ते आपण पाहणार आहोत. NTA-नं 16 तारखेला अचानक रिझल्ट लागलेला आहे व तो समाधानकारक लागलेला आहे. सर्वप्रथम स्कोर हा खूप हायर गेलेला आहे. कॅटेगरीनुसार विचार केला तर रँक हा खूप वाढलेला आहे. स्कोरनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत 2025च्या तुलनेत 472 मार्क असणाऱ्या जनरल कॅटेगरीसाठी आता या 2026ला 510 मार्काला स्कोर गेलेला आहे. त्यामुळे रँक वाढलेला आहे. MBBSच्या अपेक्षा होती, पण थोडे कमी मार्क आल्यामुळे त्या विद्यार्थ्याला BMS करण्याचा पर्याय आहे किंवा रिपीटला जाण्याचा पर्याय आहे. विद्यार्थी 480 गेल्या वर्षी जे होते, गेल्या वर्षी लागलेले आहेत विद्यार्थी, आणि यावेळेसला ते विद्यार्थी लागणार नाही तितक्या मार्कावरती, कारण कटऑफ 20 ते 30 मार्काने वाढलेला आहे. उदाहरणार्थ आपण एक कॅटेगरी पाहूया. EWS कॅटेगरीमध्ये जागा ऑल इंडिया कोटा किती जागा आहेत ते आपण पाहूया. एखाद्या कॉलेजला 100 जर जागा असतील तर त्यामध्ये 2 ते 3 त्या कॅटेगरीसाठी असू शकतात. 10 जागा तर ऑल इंडिया कोट्याच्याच आहेत. आता संभाजीनगरच्या एक जागा वाढलेल्या आहेत 127, आणि सुलतानपूरच्या 100 जागा, अशा 227 जागा वाढलेल्या आहेत सुलतानपूर, बुलढाणा या ठिकाणच्या. पण कटऑफ वाढलेला आहे, त्यामुळे थोडा संभ्रम आहे. त्यासाठी पर्याय म्हणून काय आहे ते आपण पाहूया. SC कॅटेगरी प्रायव्हेट कॉलेज किती आहेत, किती मार्कावरती लागू शकतो ते बघूया आपण. 2712 ह्या SC कॅटेगरीसाठी जागा आहेत. त्यामधल्या 800 सीट त्या जागेसाठी आहेत. प्रत्येक कास्टसाठी वेगवेगळं ही केल्यामुळे प्रत्येक कास्टला तितके आले आहेत. तर आपण त्या 2712मध्ये आहोत का, आणि त्यामध्ये 800 सीट आहेत, तर आपण त्या 800 सीटमध्ये लागू शकतो का ते मार्कनुसार पाहावं लागेल. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतरच हे आपल्याला समजणार आहे. 2025च्या तुलनेत 416 मार्क ज्या विद्यार्थ्याला होते, गेल्या वर्षी तो विद्यार्थी लागलेला होता, त्याच विद्यार्थ्याला 2026ला 437 मार्क आहेत. तर रँक वाढलेला आहे. OBC कॅटेगरी 480 मार्क गेल्या वर्षी होते, तर त्याच रँकला यावेळेसला 495 मार्क आहेत. MBBSच्या 1100च्या आत जर तुम्ही असाल तर तुमचा सेफ झोन आहे असं समजायचं. MBBSची संधी मिळेल. कॅटेगरीनुसार रँक पहा, आपली किती रँक आहे कॅटेगरीनुसार. कॅटेगरी महत्त्वाची आहे, त्यानुसार आपण समजू शकतो. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्यानुसारच आपल्याला समजणार झालं आपल्या कास्टला किती जागा किती नाही ते. पर्याय अशा विद्यार्थ्यांना BMS करण्याचा आहे. जे विद्यार्थी काटावरती आहेत, 300 350 मार्क असतील, तर ते विद्यार्थी MBBSला लागणं शक्य नाही 400 मार्कापर्यंत. त्यांनी गव्हर्मेंट BMS घेतलेलं चांगलं आहे. आणि 300 310 320 असे असतील, जर तुम्हाला BDS करायचं असेल तर तुम्ही BDS करू शकता. आणि जर तुम्ही क्वालिफायही नसाल तर तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे, फार्मसी करणे किंवा फिजिओथेरपी किंवा फार्मसी किंवा आणखीन वेगवेगळे कोर्स आहेत, तुम्ही अभ्यासानुसार करू शकता. आणि जर तुम्हाला हेच करायचं आहे BMS BHMS, तर तुम्ही अभ्यास करत वाट पाहिलेली बरी, कारण ह्या प्रोसेससाठी 2 ते 3 महिने लागणार आहेत. मग तुम्ही वेळ वाया घालू नका तुमचा. त्याच्यासाठी अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. तुम्ही अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद.